हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे एक आज अनोखे आंदोलन सुरू झालं आणि ते आंदोलन पाहण्यासाठी शेकडोंच्या संख्येनं गर्दी झालेली आहे। मात्र हे आंदोलन नेमकं कसं आहे आणि लोकांची इथे गर्दी का जमली हे मी तुम्हाला दाखवतोय। हे सर्व आंदोलक या ठिकाणी बसलेले आहेत आणि एक जिवंत माणूस मृत अवस्थेमध्ये हे आंदोलन करत आहे। या सगळ्या महिला आहेत ज्या या जिवंतपणी प्रेत होऊन बसलेल्या माणसाला वारा घालत आहेत, सर्व नागरिक आहेत। मात्र या सगळ्यांवरती हे अशा पद्धतीने आंदोलन करण्याची वेळ का आली हे आपण समजून घेण्यासाठी माझ्यासोबत काही नागरिक आहेत। का आंदोलन करता तुम्ही, कुठले आहेत, तुमची समस्या काय आहे? आम्ही या ठिकाणी आखाडा बळापूर येथील सर्व बौद्ध समाज आहे, त्या बौद्ध समाजाला स्वातंत्र्य काळापासून स्वतःची हक्काची अशी स्मशानभूमी नाही। या स्मशानभूमीची मागणी शासनाकडे अनेक वेळा करण्यात आली, परंतु शासनाने याकडे दुर्लक्ष केलं। आखाडा बळापूरच्या लगत असलेली 5 एकर गायरान जमीन की ज्या जमिनीवर काही प्रमाणात अतिक्रमण झाले, त्या जमिनीपैकी काही जमीन जवळपास 1 हेक्टर ही बौद्ध समाजाला देण्यात यावी अशी मागणी संपूर्ण समाजाच्या वतीने करण्यात आली। जवळपास लोकसंख्येनं 5 ते 10 हजार असलेला त्या ठिकाणचा बौद्ध समाज या समाजाला स्मशानभूमी नसल्यामुळं आमच्या आखाडा बळापूर ग्रामपंचायतनं संबंधित ग्रामसभेमध्ये ठराव पास करून स्मशानभूमीसाठी हे आंदोलन सुरू असल्याचं ग्रामस्थ सांगत आहेत। माझ्यासोबत ज्यांनी हे आंदोलन प्रत्यक्षरित्या साकारलेलं आहे ते काही नागरिक आहेत। कुठून बसा। अशा पद्धतीनं मृत अवस्थेमध्ये आंदोलन करतायत, ही वेळ तुमच्यावरती काय यावी? साहेब, आम्हाला आज स्वातंत्र्याच्या काळापासून आज 76 वर्ष झाले। आमच्या बौद्ध समाजाला आखाडा बाळापूरमध्ये स्मशानभूमी नाही, सर्व समाजाला आहे, मराठा समाजाला, मुस्लिम समाजाला। स्वातंत्र्य काळापासून स्मशानभूमी नाही? आज आम्ही 10 वर्षापासून लढा लढत आहे। आमच्या ग्रामपंचायतनं ठराव दिला बा बौद्ध समाजाला स्मशानभूमी 1/2 सर्वे नंबर मधून देण्यास काही हरकत नाही। त्यानंतर महसूल विभागानं सुद्धा मंडळ अधिकारी साहेबांना अबकड फॉर्म पूर्ण कंप्लीट करून बौद्ध समाजाला देण्यास काही हरकत नाही, पंचनामा वगैरे झाला। आता तुमची फाईल कुणा अडवली? आमची फाईल कलेक्टर साहेबांना अडवलेली आहे। 2.5 ते 3 महिने व्हायलेत। आमच्या तहसीलदार साहेबांनी आणि एडीएम साहेबांनी यांच्याकडे प्रस्ताव पाठवलेला आहे आणि असा प्रस्ताव पाठवला आहे की बाबा 1/2 मध्ये 1 हेक्टर 94 जागा आहे, त्याच्यामध्ये 25 आर जमीन बौद्ध समाजाला आपण नवीन स्मशानभूमीसाठी देऊ शकतो। परंतु हे इथले जिल्हाधिकारी साहेब यांना बुधाची काय अलर्जी आहे की काय आहे की 2.5 महिन्यापासून आम्ही सतत मी 2 वेळेस भेटलो साहेबाला। 2 वेळेस मी स्वतः त्यांच्या हातावर निवेदन दिलं, वैयक्तिकरित्या त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटलो, परंतु त्यांच्या बोलायला तयार नाहीत। हे कारण काय आहे? आणि जर हे आता जिवंत प्रेत आम्ही आंदोलन केलं, याच्यानंतर जर 15 दिवसाच्या आत जर त्यांनी आमची मान्यता पूर्ण नाही केली तर आतमध्ये येऊन आम्ही अंत्यविधी करल। नाही, पण ह्या सगळ्या लोकांचा प्रश्न हा आहे की या ठिकाणी जर पोस्टरवरती पाहिलं तर या बाळापूर परिसरातले हे लोक आहेत आणि त्यांना स्मशानभूमी नाही आहे। एखाद्या व्यक्तीचं निधन झालं तर उघड्यावरती अंत्यसंस्कार करावे लागतात असा आरोप करण्यात येत आहे। मी पुन्हा एकदा जाऊया, जिल्हाधिकारी हे संवेदनशील आहेत, मात्र ते या प्रकरणामध्ये निकाल का देत नाहीत हे त्यांनाच विचारा साहेब। कारण आता आम्ही 2.5 महिन्यापासून मी सतत त्यांना भेटत आहो। आज आमच्या काकू होत्या स्वातंत्र्य सैनिक, त्यांना आम्ही पावसाळ्यामध्ये मेन कापड लावून आम्ही त्यांचा अंत्यविधी करावा लागला। एक विचार करा की स्वातंत्र्य सैनिकाला जर ही वेळ असेल तर सामान्य नागरिकाला काय? आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। आम्ही उघड्या नागड्या रस्त्यावर आमचे आंदोलन होतात, ओढ्याच्या काटाला होतात, त्याचा प्रशासकीय कोणी आले का? अधिकारी आंदोलन सुरू झालं तेव्हा कोण नाही आलं। तर हे अनोखं आंदोलन होतं। खरं तर जिल्हाधिकारी कार्यालयाची अधिकृत प्रतिक्रिया या आंदोलनामध्ये आलेली नाहीये, मात्र नागरिकांनी हे जे आंदोलन केलेलं आहे ते आता कौतुक या ठिकाणी चर्चेचा विषय बनलेला आहे। हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयापुढे पहिल्यांदाच अशा प्रकारचं हे आंदोलन या ठिकाणी होत आहे आणि पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं गळ्यामध्ये हार घालून तुम्ही या ठिकाणी हे सगळे नागरिक जे आहेत ते स्मशानभूमीच्या जागेसाठी या ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि त्यांनी पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाने आम्हाला स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा आता जिवंतपणे आम्ही असं आंदोलन करतोय। उद्या कुणाचं जर निधन झालं तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे या मृत माणसाचं प्रेत आणून आंदोलन करू असा इशारा दिलेला आहे आणि त्यामुळे आता जिल्हा प्रशासनानं
या सगळ्या नागरिकांना स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी देखील हे आंदोलक कार्यकर्ते करत आहेत. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.